मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका तरुणानं कोणताही अनुभव नसताना एका महिलेची सुखरूप प्रसूती केली आहे. या रिअल लाईफ रॅन्चोचं सध्या सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर एका महिलेला प्रसूती कळा लागल्या होत्या. रात्रीची वेळ असल्यानं काहीच सोय होत नसल्यानं तिला रुग्णालयात नेण्यासाठी अँब्युलन्स देखील उपलब्ध होत नव्हती. त्याच वेळी विकास बेंद्रे या तरुणाने कसलाही विचार न करता थेट आपली मैत्रीण जी डॉक्टर आहे तिला फोन लावला. व्हिडिओ कॉलवर बोलून तिच्या सूचनांनुसार विकासनं या महिलेची सुखरूप प्रसूती केली. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सोशल मीडियासह सगळ्या स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. मुंबईतल्या राम मंदिर रेल्वे स्थानकामध्ये मध्यरात्री एका गर्भवती महिलेला प्रसूती काळात सुरू झाल्या आणि त्यानंतर एक तरुण खरं तर त्या महिलेच्या मदतीला धावला आणि त्या महिलेची प्रसूती तर त्या तरुणानंच केली. व्हिडिओ कॉलद्वारे त्यानं खरं तर एका मैत्रिणीला फोन केलेला होता आणि त्याद्वारे त्यानं ही संपूर्ण प्रसूती केली आणि तो आता खरं तर रिअल हिरो ठरलेला आहे, रॅन्चो ठरलेला आहे सोशल मीडियावर म्हणता येईल. आणि त्यांचं नाव आहे विकास बेद्रे. आपण विकासशी थेट बोलणार आहेत. स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर. मला आधी विकास सांगा, नेमकं रात्री काय झालं तिथं? तुम्ही कुठून कुठं जात होता आणि तुम्हाला ती महिला कधी कुठं दिसली आणि हे सगळं घडलं? माझा प्रवास हा अहमदाबादसाठी होता. सो माझं फ्लाईट होतं सकाळचं, अर्ली मॉर्निंगचं. सो मी थोडंसं अर्ली चेकिंगसाठी मी चाललेलो. सो लास्टची ट्रेन होती, विरारवरनं जाते चर्चगेटला. सो त्या ट्रेनमध्ये गोरेगाव स्टेशनच्या पुढे आणि राम मंदिर स्टेशनच्या मध्ये राम मंदिरच्या स्टेशनच्या मध्ये ज्यावेळेस त्या लेडीजच्या मी सर्व गोष्टी वेदना ऐकल्या, ओरडणं ऐकलं. सो आम्ही ऑलरेडी दोन्ही डब्यां वेगळे वेगळे होतो, म्हणजे फक्त जाळी होती सेकंड क्लास आणि मी फर्स्ट क्लासमध्ये बसलेलो होतो. सो पण ज्यावेळेस ट्रेन राम मंदिर स्टेशनला थांबली, उतरून मी जाऊन बघितलं सिच्युएशन. क्रिटिकल खूप सिच्युएशन होती आणि तेवढ्यात ती ट्रेन निघणार पण होती, म्हणून मी चेन पुलिंग केली आणि त्यानंतर त्यांना पहिलं तिथे उतरवण्याचा प्रयत्न केला की तिथे जर जवळपास हॉस्पिटल असेल तर तिथे घेऊन जाता येईल या उद्देशाने उतरवलं. पण उतरवल्यानंतर लगेचच त्या गोष्टी म्हणजे इतक्या क्रिटिकल झाल्या की त्यांना वेदना सहन होत नव्हत्या आणि पाणी पूर्णपणे ते हे व्हायला लागलं. सो अशा गोष्टी झाल्या. सोबत आणि कोण होतं त्यावेळेला? आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष मदतीला गेलात त्यावेळेला इतर कोण तिथं लोक होती? ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष मदतीला होतो त्यावेळेस तिथे त्यांची फॅमिली आणि बाकीची काही डब्यामधनं लोक फक्त उतरली होती, पण त्यांची ट्रेन जाईल म्हणून ते बसले. पण त्या ठिकाणी दुसऱ्या पलीकडच्या ट्रेनमध्ये म्हणजे विरारला जाण्यासाठी लेट असतात ट्रेन म्हणून जे हे आलेले म्हणजे पॅसेंजर होते ते काही आले आणि त्याच्यामध्ये काही चांगले पॅसेंजर पण होते. सो ते पॅसेंजर सगळे बऱ्यापैकी आले. त्याच्यामध्ये एक समथिंग वरुण म्हणून आहेत, त्यांनी पण चांगली मला हेल्प केली. सो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या डॉक्टर देविका देशमुख ज्या आहेत त्यांच्याशी पहिलं मी काम केलेलं आहे, शूट केलेलं आहे त्यांच्याबरोबर. त्यांच्या हॉस्पिटलचं मी पूर्ण इंटेरियर शूट केलेलं आहे. सो त्यांच्याशी कॉन्फिडंट होतो मी. सो त्यांना कॉल केल्यानंतर जागा होत्या त्यावेळेला रात्री 1:30? कधीही 11:30 नंतर जागत नाहीत त्या, पण लकीली त्या दिवशी त्यांच्या मुलीचा बर्थडे होता. सो त्या जाग्या होत्या आणि त्यांनी लकीली माझा लगेचच फर्स्ट रिंग मध्ये किंवा सेकंड रिंग मध्ये कॉल उचलला आणि मग मी सिच्युएशन सांगितल्यानंतर मग त्या अलर्ट झाल्या आणि मग त्यांनी मला सर्व गोष्टी फक्त सावकाश घ्यायला सांगितलं. सर्व गोष्टी की काही नाही करायची कोणत्या गोष्टींची, फक्त सिच्युएशन काय ते विचारून घेतली, सांगितली. त्या पद्धतीनं त्यांनी मग मला गाईड करत गेल्या. ते करताना काय, कारण त्याच्या आधी सांगा पुढारीच्या प्रेक्षकांसाठी, तुम्ही व्यवसाय काय नेमकं करता? तुम्ही मूळचे कुठले आहात? मी प्रॉपर मूळचा कर्जतचा आहे. बारामती आपला जामखेड जामखेड मतदारसंघ येतो. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं प्रोफेशन एक सिनेमॅटोग्राफर म्हणून आहे. मी कॉर्पोरेट लाईन असो, वेडिंग लाईन असो, फिल्म लाईन असो, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट लाईन मी बऱ्यापैकी शूट्स करतो, इंटरव्ह्यू शूट्स करतो. वैद्यकीय शिक्षणातली काहीच माहिती नसताना किंवा ते संबंधित नसतानाही व्हिडिओ कॉलवरून हे करणं एक आव्हान होतं. कसं? ऑब्व्हियसली वैद्यकीय क्षेत्रातली जर तुम्हाला माहिती नाही आहे आणि तुम्ही जे ते करायला जाताय, सो त्याच्यातला तुम्हाला टेक्निकल पॉईंट काहीच माहित नाहीये. जसं की तुमच्या क्षेत्रातले तुम्हाला टेक्निकल पॉईंट तुम्हाला माहित असतात, तसं मलाही
त्या गोष्टी माझ्या क्षेत्रातले मला बऱ्यापैकी माहीत असतात. तसं त्या क्षेत्रातले मला माहीत नव्हतं त्याच्यामध्ये काहीच. फक्त एवढंच होतं की जर का एखादं प्रॅक्टिकल दिलंय आपल्याला, एक टास्क दिली आहे पुढे, सो ती टास्क दिली आहे तर ती आपल्याला टास्क कंप्लीट करायची. फक्त त्याच्यासाठी एक प्रॉपरली हेल्प म्हणून आपल्यासाठी दिलेली व्यक्ती आहे. सो डॉक्टर देविका देशमुख यांनी बऱ्यापैकी मला हेल्प केली. त्या कुठं असतात, कुठं हॉस्पिटल? त्यांचं केरला आयुर्वेदिक सेंटर म्हणून आहे, त्या तिथे बसता विलेपार्ले ईस्टमध्ये, जवळच आहे, मंथ रोडलाच आहे. सो तिथे असतात ते. त्यांचे वडील पण डॉक्टर आहेत, मम्मी पण डॉक्टर आहे, आणि आय थिंक सो हस्बंड पण डॉक्टर आहेत. हा, प्रसूती झाल्यानंतर किती वेळानंतर तिथं यंत्रणा पोहोचली, अँब्युलन्स आली, किंवा त्या महिलेला पुढं कसं? प्रसूती झाल्यानंतर समथिंग अर्ध्या तासानंतर अँब्युलन्स आली. अर्धा किंवा 20 मिनिट्स किंवा 25 मिनिट्स नंतर, म्हणजे सगळी प्रोसेस करून झाल्यानंतर. सो मग कारण प्रोसेस करून झाल्यानंतर रिलॅक्स होते सगळे. बाळ ओरडत होतं, फक्त बाळाला कव्हर अप केलेलं, आई व्यवस्थित होती, बोलत होते चांगले. सो अँब्युलन्स पर्यंत नेईपर्यंत पण चांगले एकदम हसून खेळून व्यवस्थित होतं. आता प्रसूतीनंतर नातेवाईकांची काय प्रतिक्रिया आली तुमच्यापर्यंत? त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया एवढीच आहे की म्हणजे की ते फक्त लवकरात लवकर येऊन भेटायचं आहे. अजून भेटला नाही तुम्ही? मी जसं ट्रॅव्हल करून आलोय तसं मी आता हे तुमच्या समोरच आहे. म्हणजे मी बाकीकडे कुठे जायला भेटलंच नाहीये मला. बाकीचे लोक ट्रेन चुकते म्हणून लगेच ट्रेनमध्ये चढले, तुम्ही फ्लाईट चुकेल मनात आलं नाही? नाही विचार केला मी त्या गोष्टीचा. कारण की ठीक आहे, फ्लाईट जरी गेली तरी ठीक आहे, मला समोरच्या पार्टीने मला जर का फ्लाईट बुक करून दिली आहे, तर त्या ठिकाणी ह्या कामासाठी जर का मी असं झालंय, तर मला वाटतं की समोरची पार्टी सुद्धा माझ्यावरती खुश होणार, आणि ती लगेच ऑन दी स्पॉट दुसरी त्याच कनेक्टेड फ्लाईट बघून मला बुकिंग करून देऊ शकतात ते, असं असतं. तुमच्या घरात कोण कोण असतं, त्यांची काय प्रतिक्रिया होती, तुमचे आई वडील किंवा घरचे सदस्य? माझ्या घरच्यांच्या मम्मी पप्पांच्या प्रतिक्रिया तर म्हणजे एकतर मी ज्या दिवशी चाललो त्या दिवशी काही सांगायला मला असं हे वाटलं नाही, पण नंतर म्हणलं सांगावं, कारण घरच्यांना झोपेतून उठवणं वगैरे हे मला योग्य नव्हतं वाटत. दुसऱ्या दिवशी पप्पांना सांगितलं मी सर्व. मग पप्पांनी थोडं समजून घेतलं, कारण कसं घरच्यांना सांगितल्यानंतर थोडं घरचे बोलतात, आणि तू डिलिव्हरी केलीस आणि काय केलं तर नाही ना रे, म्हणजे असं अशा प्रकारे थोडंसं उलट असतात ह्या गोष्टी. सो म्हणून मी जरा पप्पांना सांगितलं, थोडं पप्पांना पण शॉक बसला, पण त्यांनी पण घेतलं समजून. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय, काय प्रतिक्रिया येत आहेत? फोन, राजकीय सामाजिक क्षेत्रातनं फोनाफोनी सुरू झाली? हो, सगळ्या क्षेत्रातनं फोन सुरू झालेले आहेत. सो मला कोणाला नाराज करण्याचा हेतू नाही आहे, फक्त एवढंच आहे की एकच माणूस आहे, सो सगळे फोन अटेंड करणं शक्य होत नाहीये, हाच प्रॉब्लेम होतोय. सगळ्या ठिकाणी जाणं पण शक्य होत नाही, माझ्याच्यानं होणार नाहीये. हे आता समजतंय मला की म्हणजे लोड काय असू शकतो, प्रत्येकाला टाइम का देऊ शकत नाही. म्हणजे पॉलिटिशियन मध्ये जर बघायला गेलं तर पुढारी का टाइम देऊ शकत नाही हे मला आता समजतंय बऱ्यापैकी. आणखी एक प्रश्न आहे विकास, अँब्युलन्स अर्ध्या तासानंतर पोहोचली, शासकीय अनास्था म्हणायची प्रश्नचिन्ह निर्माण होतो सगळ्या व्यवस्थेवर? आय थिंक सो तसं म्हणता जर आलं तर मी 50-50 बोलू शकतो, कारण की त्या ठिकाणचा राम मंदिरचा एरिया पण असा आहे, जर अँब्युलन्स त्यांची दूर जरी गेली असेल ना, तर त्या ठिकाणी ना थोडंसं फिरून वगैरे यावं लागतं. तर त्या नवीन ड्रायव्हर असेल तर त्याला कळणार नाहीये ते लवकर आतमध्ये येण्याचा रस्ता, स्टेशनमध्ये आतमध्ये आणण्याचा रस्ता. सो बहुतेक ते पण होऊ शकतं असं मला थोडंसं कळण्यात आलं. पण बराच वेळ हे नव्हती झाली. आम्ही ते हिंदुस्थानी भाऊ पण आम्ही समथिंग तिथला कोणीतरी बोलत होतं की त्यांची पण आम्ही अँब्युलन्स बघतो म्हणून असं तसं. सो मला काही कळलं नाही नेमकी कोणाची होती ती अँब्युलन्स वगैरे, पण आली नंतर आम्ही आली हेच खूप भारी म्हणलं आणि लवकर त्यांना सुखरूप करून. शेवटचा माझा एक प्रश्न आहे, त्या रात्रीनंतर तुमच्या जीवनात काय बदल झाला, काय वेगळेपण आता वाटतंय? त्या रात्रीनंतर जीवनामध्ये बदल म्हणजे की आता जे काय बदल झालेत ते आता मला म्हणजे मी असं झालंय माझं की मला काय बोलावं नाही माझ्याबद्दल, असं झालेलं आहे. त्याच्यामुळे मला आता सध्याला तरी माझ्याबद्दल काही सांगता येणार नाही. वेगळा फील येतोय आता नागरिक म्हणून, भारताचा नागरिक म्हणा, एक मुलगा म्हणा, एक जे म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला लाईफमध्ये
जे काही संग करायचं असतं त्या पद्धतीनं सर्व गोष्टी आहेत, व्यवस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते विकास बेदरे, ज्यांनी व्हिडिओ कॉलवरून त्या महिलेची यशस्वीपणे प्रसूती करून बाळाला आणि महिलेला सुखरूपपणे हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.